हां, तू केला ना लाईव्ह? ओके. नमस्कार, मी संजय शकुंतला वामन वेदक, पोइजिटेल्स या ग्रुपतर्फे पोइजिटेल्सच्याच सगळ्या मेंबर्सना आजच्या या मराठी कार्यक्रमाकरता, कवितांच्या कार्यक्रमाकरता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आत्ताच आपण जवळजवळ सगळ्यांनीच, मला वाटते सगळ्यांच्या तर्फे देशाचं भवितव्य मतपेटीत टाकलं असेलच. तर तो कालच आमच्याकडे, म्हणजे मुंबईमध्ये कालच झालाय, त्यामुळे तो एक प्रकारचा असा निवांतपणा आता मिळालेला आहे. सगळ्यांचं लक्ष आता रिझल्टकडे असणार आहे. असो, आज आपण जी काव्यगोष्टी आपल्या जी मराठी मीट करतो, ही 15वी पोइजिटेल्सची मीट आहे. म्हणजे हिंदी, इंग्लिश, मराठी असं धरलं तर ही 15वी एकूण 15वी काव्यगोष्टींची मीट आहे. सुरुवातीला मी थोडंफार पोइजिटेल्सबद्दल सांगतो अगदी थोडक्यात. जेव्हा ह्याची स्थापना ही लॉकडाऊनमध्ये झाली 2020 साली, आणि याचं सर्व श्रेय हे अनुपमा कडवाड यांना जातं. आणि त्यांच्या डोक्यात एक कल्पना आली की घर बसल्या लोकांच्या मनामध्ये असं त्यावेळेला जी काही परिस्थिती होती सगळ्यांचीच आपली, ती अत्यंत वेगळी होती. म्हणजे कसं त्याला फेस करावं आणि कशा प्रकारे त्याला सामोरं जावं, मनाची मानसिकता कशी आपण थोडी वेगळी करावी, ह्या दृष्टिकोनातून त्यांनी ह्या पोइजिटेल्स ह्या ग्रुपचा म्हणजे काय म्हणतात बियाणं पेरलं. मग नंतर आम्ही त्यांना पाणी घालणारे काही भेटलो, आणि असं करता 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 आज भारतभर जवळजवळ 126 जणांचा हा ग्रुप आहे की जो संपूर्ण तिन्ही भाषा, हिंदी, इंग्लिश आणि मराठी, असं भारतभर तो पसरलेला आहे. लखनौ, हैदराबाद, बँगलोर, पुणे, अशा विविध ठिकाणावरनं लोक इथे कनेक्टेड आहेत. ते आपापल्या कविता एक ना एक दिवस असा रोज टाकतच असतात, आणि त्यातनं काही काही नवीन नवीन गोष्टी वाचायला मिळतात. वेगवेगळ्या कवींचे काही प्रकारचे शिकायला मिळतात, गझल वगैरे. परंतु विशेष सांगायचं या ग्रुपचं म्हणजे सर्व काही इन्फॉर्मल झालं, तसं काही म्हणजे फॉर्मॅलिटी म्हणून नाही, अगदी इच्छेने लोक टाकतात स्वतः, आणि वाचायलाही मजा येते. अर्थात काही वेळेला सगळंच वाचलं पण जात नसेल, सगळ्यांच्या प्रतिक्रियेला प्रतिसाद पण देऊ शकत नसतील, त्यामुळे असं काही कोणाच्या मनात येता कामा नये की अरे आम्ही एवढं आमची कविता टाकतोय आणि त्याला काही प्रतिक्रिया दिली जात नाही. कारण काय होतं की मराठीनं कविता करणारे इंग्लिशही करतात, हिंदीही करतात, पण बरेचसे हिंदी जे करणारे आहेत, जे साधारणतः लखनौ किंवा नॉर्थ साईड आहे, त्यांना मराठी कविता करणं किंवा समजणं थोडंफार डिफिकल्ट जातं. त्यामुळे त्यांच्याकडनं प्रतिक्रिया आपल्याला येत नाही. तर तसं काही नाही आहे. जे काही चाललंय खूप छान चाललंय, आणि ह्याचं पूर्णपणे श्रेय हे अनुपमा कडवाड यांना जातं की ते जिद्दीने त्यांनी ह्या गोष्टी पुढपर्यंत नेल्यात, आणि एवढी काय म्हणतात ते माणसांची संपदा गोळा केलेली आहे. ही सगळी माणसं जी आज जॉईन झालेली आहेत, ही प्रॉपर्टी म्हणू किंवा संपदा म्हणू आपल्या ह्या ग्रुपची आहे. आणि खरंच म्हणजे आजच्या ह्या दिवसाला, म्हणजे आजची 15वी जी मीट आहे त्याला मला त्यांनी होस्ट म्हणून करा असं मला केलं. मी ह्याच्या आधी एकदा केलंय, पण मला काय असं म्हणजे करू का नको करू थोडा द्विधामनस्थित होतो. म्हणलं ठीक आहे, यावेळेला आपण करूयात. म्हणजे काय की तयारी कशी काय, कारण बाकी इतरही कामांमध्ये बिझी असल्यामुळे होत आहे. असो, तर ही अशी पोइजिटेल्सचा हा संकल्पना आणि गोष्ट सांगितली. तर आजची जी सुरुवात आहे ती सुरुवात करण्याआधी आता हा उन्हाळा आहे, आणि छानपैकी उन्हाळ्याचे दिवस म्हणजे आंबे खाण्याचे दिवस असं आपण म्हणतो. हापूस आंबे आले, वेगवेगळ्या प्रकारचे आंबे, हैदराबादचे आंबे वेगळे, कोकणातले आंबे वेगळे, बँगलोरचे आंबे वेगळे, लखनौचे, गुजरातचे आंबे, अशा प्रकारचा सीझन असतो. तर गर्दती आमराई झोका त्याला घेतला, गर्दती आमराई झोका त्याला घेतला, कोकिळेचा कुहू कानात माझ्या गुंजला, सागरांच्या लाटावर स्वर तो मज बोलावू लागला, धाव घेता किनारी तप्त वाळूचा चटका बसला, ऊन सावलीचा असा खेळ मिळे खेळाया, हा ऋतू उन्हाळा लागतो मज खुणवाया. असं एक छोटस सुरुवातीला एक काय म्हणतात ते 2-3
6 ओळींचं मी थोडंसं एक सुरुवात केली आहे. तर आता आपण कवितेच्या या सादरीकरणाकडे येऊयात. तर प्रथम मी बोलवतोय ते म्हणजे शोभा देशपांडे. यांचा 42 वर्षाचा दांडगा अनुभव आहे की तो शिक्षक आणि करिअर काउन्सिलिंग याच्यामध्ये त्यांनी 42 वर्षाचा त्यांचा अनुभव आहे. शिवाय त्या म्हणतो ना अष्टावधीन म्हणजे अष्टांग वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांच्याकडे कला आहेत. म्हणजे कविता करणं हा त्यांचा ऍक्च्युली छंद नाही तर ते त्यांचं पॅशन आहे. तर त्या पॅशननी त्या कविता लिहितात, तिन्ही भाषांमध्ये त्या कविता लिहितात. तर आज त्या आपल्या पुढे मराठी कविता सादर करतील. आणि शिवाय त्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्या हैदराबादमध्ये राहतात. आपल्या शीतल मॅडम आहेत, त्या पण हैदराबादच्या आहेत. अजूनही हैदराबादच्या दुसऱ्या मॅडम आहेत, त्यांचं नाव माझ्या आता लक्षात येत नाही, त्याही हैदराबादच्या आहेत. हां, करेक्ट. तर हे असं हैदराबादची मेजॉरिटी तर वाढत चाललेली आहे. छान आहे. पण त्याच्यामध्ये तिन्ही भाषांमध्ये पारंगत अशा या तिघी कवयित्री आपल्या ग्रुपमध्ये आहेत. हे खूप छान आहे. आणि शोभाजींच्या कविता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे रोज आपल्या आयुष्यात घडणाऱ्या ज्या रियालिटीज असतात त्याच्यावरती आधारित असतात. त्यामुळे त्याच्यात एक सच्चेपणा, ते खरेपणा, कुठे काल्पनिक असं नाही, तर रोजचं जे बघतो त्यातनं येणारी कविता. तर अशा प्रकारे त्यांना कविता करण्याचं हे आहे, त्या करतात. तर आपण आता आणि आणखीन एक ऍड करायचं होतं की त्या तेलुगूमध्ये देखील कविते करतात, मराठी, तेलुगू आणि हिंदी. तर शोभा मॅडम, आपलं खूप खूप स्वागत. आपण आपली कविता सादर करू शकता. धन्यवाद. सर्वांना नमस्कार, ऐकणाऱ्यांना भी नमस्कार. खूप खूप धन्यवाद, तुमचे आभार मानते मी. आज माझं शीर्षक आहे, पहिला सुरुवात करते त्यासाठी देवाचं सुरुवात करते मी. माताजी, तुझे वर्णन कसे करू, तुझे वर्णन कसे करू, वर्णन करण्यास एक शब्दही सापडना. तुझे वर्णन कसे करू, वर्णन करण्यास एकही शब्द सापडना. तुला कसे बघू, तुला कसे बघू, बघण्यास 2 डोळे पुरेना, बघण्यास 2 डोळे पुरेना. तुझी पूजा कशी करू, तुझी पूजा कशी करू, हे मला समजेना. तुझी पूजा कशी करू, हे मला समजेना. चैतन्य प्राप्त कसे करू, चैतन्य प्राप्त कसे करू, हे मला माहिती होईना. चैतन्य प्राप्त कसे करू, हे मला माहिती होईना. संतुलन मध्ये कसे राहू, संतुलन मध्ये कसे राहू, हे मला समजेना. संतुलन मध्ये कसे राहू, हे मला समजेना. हे जगत जननी, हे जगत जननी, हे जगन्माता, हे जगत जननी, हे जगन्माता, माझ्या हृदयाच्या सिंहासनवर सदा विराजमान राहो. माझ्या हृदयाच्या सिंहासनवर सदा विराजमान राहो. तुमच्या चरणी, आपल्या चरणी थोडीशी जागा दे, हे मी विनंती करते. हे जगत जननी, तुझ्या चरणाजवळ थोडीशी जागा दे, मी विनंती करते. धन्यवाद. सुंदर. म्हणजे देवीला आळवून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. हो, कार्यक्रमाची सुरुवात आपण केलेली आहात. आणि म्हणजे लहेजा जरी हैदराबादी असला तरी त्याच्यातून येणारं मराठी जे आहे, मराठी पण ते त्याच्यातनं जे बाहेर पडतं आणि त्याच्यातनं ही माताजीची कविता जी आपण सादर केली, खूप खूप छान, अगदी मनापासून आवडली. धन्यवाद. धन्यवाद. आता आपल्या पुढे आता जे येणार आहेत
त्या आहेत शशीप्रिया गुंजाळ. यांची माहिती आहे ना खूप थोडक्यात आपल्याला खरी म्हणजे बायोडेटा सांगितला. असे जे लोक म्हणजे अशा ज्या व्यक्ती असतात की ज्या आपल्या स्वओळख ही फार कमी ह्याच्यात देतात ना, निश्चितच त्यांच्याकडनं येणाऱ्या कलाकृती ह्या अप्रतिम असतात आणि त्याच्यातून आपण त्यांची ओळख व्हावी असं मला वाटतं. तर थोडक्यात त्यांनी एक आपल्या पोजिटेलवर एक कविता टाकली होती जी जीवन गीत म्हणून मी म्हणेन त्याला. त्याच्यात ते फैला दो रोज हर रोज अपने उजाले को मिटाने काले घन फैले अंधेरे का, तुम रोशनी तुम जीवन हर पल हर क्षण जगा दो आलस्य में लिपटी नींद की उलझन. म्हणजे किती याचा. आणि त्याच्यानंतर त्या म्हणतात की एक नया सवेरा एक नई उम्मीद संग साथ मुसाफिरी बासुरी की धुन सा साजेगा जीवन गीत. वा, म्हणजे ही यांची खरी ओळख आहे. म्हणजे मी काही ओळखतो त्यापेक्षा ही यांची ओळख आहे. तर थोडक्यात ओळख म्हणजे ह्या नवी मुंबईत ते राहतात आणि सेवानिवृत्त अधिकारी आहेत त्या. हिंदी, मराठी आणि इंग्रजी या तिन्ही भाषातलं साहित्य वाचन त्या करतात आणि त्यांचं लिखाण हे स्वानंदासाठी असतं. आणि ज्या वेळेला आणि तिन्ही भाषात त्या लिहितात. म्हणजे अजून एक तिन्ही भाषात लिहिणाऱ्यांच्या महिला कवयित्रींमध्ये एक भर पडलेली आहे आणि त्या स्वानंदासाठी लिहितात. जेव्हा माणूस स्वानंदासाठी लिहितो तेव्हा त्यातनं निर्माण होणारं काव्य म्हणा किंवा कुठलीही कलाकृती ही सुंदरच असते, कारण ते त्यांचं पॅशन असतं. म्हणून ते समोरच्याला आनंद देऊन जातं. तर मी शशीप्रियाजी आपल्याला विनंती करेन की आपण आपली कलाकृती सादर करावी. नमस्कार सर्वांना. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे मला तर संजयजी म्हणायला, खरं ऑफिसमध्ये काम करताना सगळ्यांना सर मॅडम म्हणायची सवय, त्यामुळे ते ओघाओघाने येतं. पण तुम्ही केलेल्या कौतुकाबद्दल आभार. पण अनु मॅडमचं खरंच मी कौतुक करते, कारण त्यांनी मला वाटतं आपल्याला हा सर्वांनाच लळा लावलाय पोजिटेलचा. आणि प्रत्येक क्षणी कुठची नवीन कविता आली ती वाचण्यात जो आनंद मिळतो तो तेवढाच आपल्याला एक्सप्रेस करायलाही मिळतो. आणि म्हणूनच मी पण या मंचावर जॉईन झाले आणि मलाही खूप आनंद होतो. आणि तुम्हा सर्वांसमोर सादर करताना एखादं लिहिताना तर तो एक वेगळाच आनंद असतो. असो, माझी ही कविता आईवर आहे. आई जेव्हा आपली आजारी असते, म्हणजे आईचं वय वाढत असतं आणि आपण ते कसं घेतो, म्हणजे कसं आपलं अनुभव आहे माझा हा, तो म्हणते मी. आई. नामशेष होईल तिच्या आठवातून हळूहळू बांधिलकी. नामशेष होईल तिच्या आठवातून हळूहळू बांधिलकी. राहील फक्त चेहऱ्याची ओळख आणि न घडलेल्या भेटीचं सूत बांधून ठेवील आम्हा दोघींना. तिच्या अस्तित्वावर आता पांढऱ्या शुभ्र प्रकाशाचा धाक जाणवू लागला आहे. तरीही ती दरवळत असते घरादारात. ती जाणवत असते रोजच्या मिनिटाला मनाच्या वेगवेगळ्या परिधानात. तिचं मन घेत असतं उभारी आणि तिच्या डोळ्यातून थेंब थेंब होऊन ओघळत राहते एक अनामिक वेठ बिगारी. तिला पाहताना, तिला स्मरताना ती कालचीच भासत असते. आज तगायत झालेल्या पडझडी लपवत ती ताठ उभी राहते. तिच्या मानसिक शारीरिक गिरक्या वाढतील हळूहळू नामस्मरणाच्या दारी आणि आम्ही नामशेष होऊन तिच्या प्रदेशातून परतत राहू रोज माघारी माघारी. धन्यवाद. छान. वा, सुंदर. छान. आई आणि मुलीच्या नातेसंबंधातलं हे आपण वर्णन करू आणि तिच्या पाठून ते कसं राहील आठवण ह्याच्या बाबतीत आपण ते खूप सुंदर आणि टचिंग होतं. मला वाटते बाकीच्यांनाही त्या कवितेबद्दल तसंच वाटत असेल. तर खूप छान, खूप छान. धन्यवाद. आता आपल्या समोर येणार आहेत ते म्हणजे त्यांचं वर्णन मी कसं करू मला माहित नाही, कारण की हे कवी आहेत, ज्याला म्हणतो ना कवी मन, हे ह्या माणसाकडे आहे. म्हणजे ह्या वयाच्या
या टप्प्यावर सुद्धा हे जिंदा दिल सारखे राहतात. म्हणजे म्हणतो ना आपण, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, फिक्र तो धुए में उडाता चला गया. म्हणजे ह्यांच्या कविता वा वा. श्रीकृष्णजी, आपलं मी एक परमिशन घेऊन एक छोटी कविता तुमची वाचतो, जी पोइजिटेलवर तुम्ही सादर केली होती. आठवणी तुझला मी डोळे मिटून घेतो, आठवणी तुझला मी डोळे मिटून घेतो, बंड डोळ्यात तुला पाहतो, मनोमनी हुरळून जातो. वा, क्या बात आहे. म्हणजे आता वयाच्या ह्या टप्प्यावर सुद्धा हे जिंदादिलपणा ठेवणं ही फार मोठी गोष्ट आहे, आणि ती आपण करता अगदी अत्यंत अगदी सुंदर. मी काय जास्त तुमची आता ओळख करून देत नाही, कारण की ते फार मला आवडल्यासारखं होत आहे. तर आपण आपली कविता सादर करावी. आळकर सर. सरांचा आवाज म्यूट. सर माईक. सर म्यूट आहे तुमचा. आता येतोय हो, आवाज? येतोय. अनुपमाजी आणि सर्व ऍडमिन्स यांचे मी धन्यवाद करतो की आजच्या या सत्रामध्ये मला पण कविता सादर करण्याची संधी मिळाली. याबद्दल माझं तुम्ही एवढं कौतुक केलं. असं आहे की आपण माणसाने तरुण राहण्याचा प्रयत्न करावा. मी नेहमी म्हणतो कुठेही असता की मी 16 वर्षाचा आहे असं समजतो, आणि त्याप्रमाणे मी कविता लिहिण्याचा प्रयत्न करतो. कारण काय की आपल्याला सगळं विसरून आता शेवटी आपलं आहे तिथे जाणारच आहोत आपण. आजची कविता माझी करेक्ट. खंत याचा मेळ आहे. कवितेचं शीर्षक आहे भारावलेलं मन. समुद्र बघा तसाच उसळत असतो, समुद्र बघा तसाच उसळत असतो, मीही सवयीप्रमाणे तसाच येत असतो. समुद्र बघा तसाच असतो, मीही सवयीप्रमाणे तसाच येत असतो. नसतेस तू, जागा तुझी रिकामी असते, नसतेस तू, जागा तुझी रिकामी असते. आठवणींना माझ्या मी कुरवाळीत बसतो, आठवणींना माझ्या मी कुरवाळीत बसतो. तुझे पदर सावरणारे लक्षवेधी ते क्षण, तुझे पदर सावरणारे लक्षवेधी ते क्षण, मीही तसेच नकळत अनुभवित असतो, मीही तसे नकळत अनुभवित असतो. वेणीतल्या फुलांचा तो सुगंध, वेणीतल्या तुझ्या फुलांचा तो सुगंध अजून तसाच दरवळत असतो, अजून तसाच दरवळत असतो. आठवून अशा कितीतरी क्षणांना, आठवून अशा कितीतरी क्षणांना अंधार असतोवर मी रेंगाळत बसतो. काळाने तुला घेतले हिसकावून, कोणत्या देवाचा मी अपराधी होतो. काळाने घेतले तुला हिसकावून, कोणत्या देवाचा मी अपराधी होतो. कोणता एवढा मोठा अपराध होता त्याची मला अशी कडक सजा देतो. होता तो अपशकुन की प्रारब्ध जपले, होता तो अपशकुन की प्रारब्ध जपले. ह्या कोड्याचे उत्तर शोधत बसतो, ह्या कोड्याचे उत्तर शोधत बसतो. स्वतःला मी हरवून बसतो. मोठ्या वाऱ्याच्या झुळक्याने मी शुद्धीवर येतो, मोठ्या वाऱ्याच्या शुद्धीने मी झुळक्यावर येतो. जवळपास कोणीच नसल्याचे पाहून भारावलेल्या मनाने मी घरी परतत असतो, भारावलेल्या मनाने मी घरी परतत असतो. नमस्कार. वाह सर, एकदम जबरदस्त. मस्तच मस्त. म्हणजे याला आता मी गझल म्हणतो का नाही माहित नाही, ही गझल आहे का नाही मला माहित नाही. नाही ना, कारण त्यात मात्रा आणि वृत्तगण काहीच नाहीये. ही मुक्त छंदासारखी लिहिली गेलेली आहे. गझलेला मारेल अशी कविता आहे. गजरेला तोडीस तोड अशी कविता आहे. त्यामुळे सुंदरच कविता होती. आणि काय ती मैत्रीण कोण आता मला माहित नाही, पण छानपैकी त्या भारावलेल्या मनाने तिला परत आणले. ऐकायला येतं ना माझं, मी काय म्हणतोय, मी काय म्हणतो तर ऐकायला येतंय की नाही?
हो. हा बोला बोला. हॅलो. हम्म. हा बोला. खूप छान कविता सादर केलीत आणि हलका फुलका केलं सगळं. म्हणजे खरंच सांगायचं तर जरी ते अच्छा. भारावलेलं मन होतं पण ते खंतावलेलं नव्हतं, ते भारावलेलं होतं. त्यामुळे ती छान अशी कविता आपण सादर केलीत. खूप खूप धन्यवाद सर. तुमच्याकडनं अशीच काहीतरी वेगळ्याचीच अपेक्षा होती आणि ती तुम्ही पूर्ण केली. धन्यवाद. धन्यवाद सर. आता आपल्या पुढे सादर करायला येत आहेत शीतल देशपांडे, ज्या हैदराबादहून आहेत. त्यांच्या वाईल्ड कार्ड एंट्री झालेली आहे आणि त्यांच्या बाबतीत तशी तयारी काय माझी नव्हती की काय 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 म्हणजे काय सांगावं, कशी ओळख कशी आवाज करून नाही द्यावी. येतो. हॅलो. हा नाही आवाज येतोय मॅडम. नाही येतो व्यवस्थित येतो. येतोय. हा. येतोय ना? हो हो व्यवस्थित. तर येतोय. हा तर यांच्या तिन्ही भाषांमध्ये मराठी, हिंदी आणि इंग्रजी तिन्ही भाषांमध्ये लिहिल्या फिरणाऱ्या या कवयित्री आहेत आणि वेगवेगळ्या फेसबुकच्या वेगवेगळ्या ग्रुपवरती यांच्या कविता सादर होतात. फक्त यांचं काय की ह्या आपल्या कविता लोकांपुढे आणत नाहीत जास्त. फक्त अशा काही काय म्हणतात मीठ असतील किंवा कुठेतरी त्यांना एखादा विषय दिला तर त्याच्यावरनं ते लिहिणं. पण अन्यथा विपुल संपदा आहे कवितांची, पण त्या पुढे आणणं अजून त्यांना जमत नाहीत. कदाचित पुढच्या भविष्यकाळात त्यांचं एखादं पुस्तक कवितेंवरचं प्रसिद्ध देखील होईल. पण तिन्ही भाषा इंग्रजी, हिंदी आणि मराठी तिघींवरती प्रभुत्व छान आहे. तर अशा या शीतलमध्ये UBIच्या पण त्या ग्रुपवरती पण त्या सादर करतात. शिवाय पुस्तकांचं परीक्षण थोडक्यात करून ते देणं, इंग्रजी, हिंदी, मराठी या पुस्तकांचं परीक्षण करून पण त्या सादर करतात. तशा या शीतल देशपांडे आपल्यासमोर आता पुढची कविता सादर करतील. थँक्यू. खूप खूप धन्यवाद सर. खूप छान परिचय आणि खूप कौतुक केलं त्याबद्दल खूप धन्यवाद. तर जसं सर म्हणाले आज माझी वाईल्ड कार्ड एंट्री झाली होती, त्यामुळे एकदम शेवटच्या क्षणाला आम्ही धावपळ करत आलेलो आहोत. तर मी फारशी तयारी न करता आलोय. सरांनी जसं सांगितलं आता उन्हाळ्याबद्दल काही वाक्य सरांनी कवितेची वाचून दाखवली होती. सगळीकडेच उन्हाळा खूप होता, पण अलीकडच्या काळात पाऊस एकदम अचानक आलेला आहे आणि गारवा थोडासा हवेमध्ये आलेला आहे. मुंबईलाही झाला, हैदराबादलाही गेल्या आठवड्यात पाऊस झाला. त्यामुळे त्यावेळेला आपल्याला कसा अनुभव आले, कसा जरासा एक बदल झाला हवेमध्ये, त्यावरून ही कविता मी लिहायचा प्रयत्न केलेला आहे. हवेतील हा बदल वाटतो किती हवा हवासा. हवेतील हा बदल वाटतो किती हवा हवासा. तो थंडगार ओलावा वाटतो पांघरून घ्यावासा. तो थंडगार ओलावा वाटतो पांघरून घ्यावासा. खिडकीत उभे होते पाण्याचे तुषार अंगावर झेलत. खिडकीत उभी होते पाण्याचे तुषार अंगावर झेलत. दिवसाचा तो सारा क्षीण पाण्याने पुसून टाकत. होते वाटत खूप बागडावे ह्या पावसात. होते वाटत खूप बागडावे ह्या पावसात. द्यावी सारून सभ्यपणाची ही शाल त्यात. परवाना करावी भिजणाऱ्या त्या पांढऱ्या शुभ्र सदऱ्याची. परवाना करावी भिजणाऱ्या त्या पांढऱ्या शुभ्र सदऱ्याची. मातीत चालून चिखलाने माखणाऱ्या त्या पावलांची. केस चिंब झाले ओले देहालाही आली चकाकी. केस चिंब ओले झाले देहालाही आली चकाकी. मन पूर्ण झाले वेडे अशा या रम्य प्रहरी. अशातच तुझी सख्या मग आठवण झाली. अशातच तुझी सख्या मग आठवण झाली. ओढ मनाला बघ तुझ्या मिलनाची लागली. ओढ मनाला बघ तुझ्या मिलनाची लागली. वाऱ्याच्या झुळकेने मी भानावर येते कशी. वाऱ्याच्या झुळकेने मी भानावर येते कशी. पाहते तर होते मी घराच्या खिडकीपाशी. बाहेरचा पाऊस आता थांबला होता. बाहेरचा पाऊस आता थांबला होता. मनातील ओलावा मात्र उरला होता. फक्त ओलावा. धन्यवाद. वा, खूप छान. मस्त. गुड. पाऊस यायच्या आधी तयारी झालेली आहे पावसाची.
वातावरण असं तयार झालेलं आहे. सुंदर नाही, सुंदर पाऊस पडलेला तरी चालत. अप्रतिम. कदाचित आता पाऊस पडेल या कवितेने. आता 2 दिवसापूर्वी पण पाऊस पडलेलाच होता. हो, हो. आता आपल्या पुढे जे पुढचे कवी येणार आहेत ते म्हणजे सुरेंद्रजी सराफ. IT प्रोफेशनल असून सुद्धा कलेमध्ये त्यांना खूप रुची आणि हा कलेचा वारसा त्यांचे वडील नारायण सराफ यांच्याकडनं त्यांच्यापर्यंत आलेला आहे. अशा अगदी ते म्हणतात की त्याच्याकडनं आला असेल, पण ते अगदी 100% सत्य आहे. त्यात काही वादच नाही आहे. कारण की ते सूर या नावाने कविता लिहितात, गझल्स लिहितात, चारोळ्या लिहितात. शिवाय त्यांची पेंटिंग्स सुद्धा ते खूप छान करतात. तर असे सुरेंद्रजी यांच्या छोट्या छोट्या चार ओळी असतात, त्या एकाच विषयाला धरून ते वेगवेगळ्या लिहितात. म्हणजे जसं डायरी घेतली तर डायरीवरती 4 वेगवेगळ्या, किंवा तुम्ही जर नाद घेतला, नाद म्हणजे आवाज, तर त्या नाद ह्या शब्दांवरती 4 वेगवेगळ्या कविता. अशा प्रकारे त्यांचं ते लिखाण असतं. सुंदर अगदी मार्मिक लिखाण असतं. आणि ह्यांना म्हणजे काय म्हणतात ते, सद्य परिस्थिती किंवा जे काही चाललंय सध्या त्यावरती भाष्य करण्यात त्यांना खूप वेळ असतो. आणि जे खरं आहे की कसं असायला पाहिजे आणि कसं नसायला पाहिजे या बाबतीत ते नेहमी भाष्य करत असतात. तर सुरेंद्रजी, आपलं खूप खूप स्वागत. आपली कविता आपण किंवा गझल जे काही आपण सादर कराल त्यासाठी आपलं स्वागत. धन्यवाद. पहिले तर पोझिटेल्स, अनुपमा मॅम, शीतल, संजय सर, काळकर सर, तुम्हा सगळ्यांचे आभार. जे कोणी बघतायत त्यांचे आभार. तर माझी कविता आहे, थोडीशी गझलला अनुसरूनच आहे, पण मी तिला कविताच म्हणेन अजूनही ना. म्हणजे आपण सगळे कवी आहोत आणि जेव्हा आपण कविता लिहित असतो तर कविता लिहिता लिहिता बरेच वेळा असं होतं की लिहायचं असतं, लिहिता नाही येत, चित्त थाऱ्यावर नसतं. बऱ्याच वेळी आपल्याला डोक्यातनं अनेक विचार जात असतात पण ते उतरता येत नसतात. ह्या मनस्थितीत जेव्हा कवी असतो त्याच्यावर मी काही लिहिलंय, तर तेच मी प्रेझेंट करतोय. तर नाव आहे चुरगळलेल्या पानावर. शब्द राहिले एकटे चुरगळलेल्या पानावर. शब्द राहिले एकटे चुरगळलेल्या पानावर. सुकलेल्या शाईचे पण चित्त नाही थाऱ्यावर. सुकलेल्या शाईचे पण चित्त नाही थाऱ्यावर. अक्षर अक्षर वेचले कुंचले बांधण्यासाठी. अक्षर अक्षर वेचले कुंचले बांधण्यासाठी. विखुरलेल्या मनाला आणू कसे तालावर. शब्द राहिले एकटे चुरगळलेल्या पानावर. वहीवरच्या रेषांचे आयुष्य पाना एवढं. वहीवरच्या रेषांचे आयुष्य पाना एवढं. जगणे होते तिचे 2 शब्दांमधल्या अंतरावर. शब्द राहिले एकटे चुरगळलेल्या पानावर. ओथंबून आले जरी टिंब टिंब लिहिताना. ओथंबून आले जरी टिंब टिंब लिहिताना. मनीचे काहूर सांगती तिथे जगणे होई अनावर. शब्द राहिले एकटे चुरगळलेल्या पानावर. शेवटचा शेर आहे. हिंडून फिरून विचार करून मन दमून गेले. हिंडून फिरून विचार करून मन दमून गेले. सूर शब्दांची साथ हवी भावनेच्या बांधावर. शब्द राहिले एकटे चुरगळलेल्या पानावर. वा वा. सुकलेल्या शाईचे पण चित्त नाही थाऱ्यावर. खूपच छान. वा, खूपच छान, खूपच छान. विशेषतः म्हणजे वहीच्या रेषांचे आयुष्य हे एका पाना एवढं असतं. खूप सुंदर हे होतं त्याच्यात. अप्रतिम. धन्यवाद. खूप छान. धन्यवाद. हो.
आता मला वाटतं वेळ झाली आहे संजय सरांची ओळख करून देण्याची. म्हणजे संजय सरां तसे सगळ्यांना माहिती आहेतच, पण तरी सुद्धा ही जबाबदारी माझ्यावर देण्यात आली आहे की संजय सरांची ओळख करून द्यावी थोडीशी. तर संजय सर हे मेकॅनिकल इंजिनियर होते. ते एका गोदरेज सारख्या नामांकित कंपनीत होते, तिथून ते रिटायर झाले 4 वर्षापूर्वी. संजय सर बऱ्याच गोष्टींची आवड आहे, बऱ्याच गोष्टींमध्ये अगदी आनंदाने भाग घेत असतात. ते विविध प्रकारचे लेख लिहितात, ते विविध कथा लिहितात, नंतर विश्लेषण पिक्चरचं विश्लेषण लिहितात, तेही मी वाचलंय त्यांचं. सोशल मीडियावर त्यांचं बरंच कंटेंट ऑलरेडी आहे. त्याच्यामध्ये त्यांनी हिंदी आणि मराठी आणि इंग्रजी या तिन्ही भाषेत लिहिलेलं आहे. संजय सर आतापर्यंत माझ्या म्हणजे जसा मी या ग्रुपला जॉईन झालो, आय थिंक 5व्यांदा 6व्यांदा संचालन करतात, ते कार्यक्रमाचं संचालनही करतात. सो असं अष्टपैलू हे एक व्यक्तिमत्व आहे आणि मला वाटतं आपल्याला आपण सगळे भाग्यवान आहोत की संजय सर आपल्यामध्ये आहेत आणि आपल्याला ते दरवेळी उत्साह देतात की आपण काहीतरी सादर करावं, आणि ते सगळ्यांना प्रोत्साहन देत असतात. ग्रुपमध्ये सुद्धा सगळ्यांचं वाचत असतात. हे विशेष आहे आणि कायम ऍक्टिव्ह आणि कायम आनंदी असा हे व्यक्तिमत्व आहे. सो संजय सर, थँक्यू व्हेरी मच. आम्ही सगळे आभारी आहोत आणि आपण आपली आजची कविता सादर करावी ही विनंती. सुरेंद्रजी, आपण माझी थोडक्यात पण बरीच मोठी अशी काहीतरी ओळख करून दिली आहे. हे सगळे एकच बॉटम लाईन आहे सगळ्याची की वर्तमानात जगा आणि येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्याचा प्रयत्न करा. मग तो कुठल्याही अंगाने असेल, कविता असेल, नाटक असेल, सिनेमा असेल, लेख, काही ज्याची आवड आपल्याला आहे त्या गोष्टी. आणि ही माझी बकेट लिस्ट होती साहित्य, जी माझ्या प्रोफेशन याच्यात मला जमलं नाही. तर आता मी माझी कविता लगेचच सादर करतो. कालच हे संपलेले आहेत निवडणुकाचे, काय म्हणतात, मतदान अजून काही व्हायचे आहेत आणि लवकरच रिझल्ट लागेल. तर कवितेचं नाव आहे आश्वासनांची शांतता. आश्वासनांची शांतता. 5 वर्षांनी नेहमीप्रमाणे आली ती, 5 वर्षांनी नेहमीप्रमाणे आली ती, उडवून गेली आसमंतात धुरळा ती. आश्वासनांची तिने खैरात वाटली, आश्वासनांची तिने खैरात वाटली, याला त्याला खोटे ठरवून गेली. आम्ही बापुडे ऐकत होतो घोषणा यांच्या, आम्ही बापुडे ऐकत होतो घोषणा यांच्या, पदरात आमुच्या काय पडणार होते. गेली 10 वर्षे यांनी काय केले, पुढची संधी आम्हास मिळावी असे आव्हान त्यांना केले. मागचे ते सर्व चुकीचे असे म्हणत घसे यांनी खरवडले. प्रश्न असा आम्हास पडतो, मग देश प्रगत कसा झाला. प्रश्न असा आम्हास पडतो की मग देश कसा प्रगत झाला. माझा भारत देश महान आहे, त्याला अजूनच महान कोणी बनवला. आता फक्त एकच सांगतो, कुणी या कुणी जा. आता फक्त एकच सांगतो, कुणी या कुणी जा, मात्र आमचा भारत देश अखंड राहू द्या, आमचा भारत देश अखंड राहू द्या. धन्यवाद. वा, मस्त मस्त. आताच्या करंट टॉपिक्सला धरून ही कविता खूपच छान. खूपच छान. हो, आता पुन्हा आपण खूपच छान. प्रेरणादायक. दुसऱ्या राऊंडकडे येतोय. साधारणतः बऱ्याच जणांच्या ओळखी तर आपण सविस्तरपणे केलेल्या आहेत. त्यामुळे दुसरा जो राऊंड असेल त्यासाठी मी फक्त त्या कवीला किंवा कवयित्रीला कविता सादर करण्यासाठी बोलवीन. तर मी आता शोभा देशपांडे यांना सांगतो की आपण आपली कविता सादर करावी. नमस्कार. अनु मॅडमला धन्यवाद का म्हणजे आम्हाला ह्याच्यामध्ये सामील केले त्याला. अनु मॅडमला तुम्हाला आभार. माझी दुसरी कविताची शीर्षक आहे गरमी. गर्मी बाई गर्मी, गर्मी बाई गर्मी, सहन न होते हे गर्मी.
गर्मी बाई गर्मी, सहन नहीं होती है गर्मी. लहानांना त्रास, लहानांना त्रास, वयोवृद्धांना त्रास, लहानांना त्रास, वयोवृद्धांना त्रास, युवाला थंडक ज्यूस पुन्हा पुन्हा पिण्याचा त्रास. युवाला थंड ज्यूस पुन्हा पुन्हा पिण्याचा त्रास. गर्मी बाई गर्मी, सहन नहीं होती है गर्मी. गर्मी बाई गर्मी, सहन नहीं होती है गर्मी. विद्यार्थ्यांना परीक्षा लिहिण्याचा त्रास. आता डिग्रीचे एक्झाम्स व्हायले. विद्यार्थ्यांना परीक्षा लिहिण्याचा त्रास. परीक्षामध्ये पुन्हा पुन्हा घाम पुसणं, मार्क्स आणण्याचा त्रास. परीक्षामध्ये पुन्हा पुन्हा घाम पुसत मार्क्स आणण्याचा त्रास. त्रास बाई त्रास, गरमीचा त्रास. त्रास बाई त्रास, गरमीचा त्रास. घरात बसले तर त्रास. आजकाल फॅनही चालत नाही, म्हणजे चालतंय पण हवा नसतं. एसी पण चालत नाही. हैदराबाद मध्ये खूप ऊन आहे. घरात बसल्या तर त्रास, बाहेर फिरल्याचा त्रास. घरात बसले तर त्रास, बाहेर फिरण्याचा त्रास. काम केले तर त्रास, काम केल्याचा त्रास. ऑफिसला गेले तर त्रास, काम केले तर त्रास. ऑफिसला गेले तर त्रास. जेवण जेवल्यास त्रास, करंट गेल्यास त्रास. जेवण जेवल्यास त्रास, करंट गेल्यास त्रास. त्रास बाई त्रास, हा गरमीचा त्रास. त्रास बाई त्रास, हा गरमीचा त्रास. सहन नाही होते हे त्रास. बाई लग्न कार्य पण असतात. बाई लग्नाचे निमंत्रण आनंद. बाई लग्नाचे निमंत्रण आनंद. जरीचे कपडे नेसायचा त्रास. जरीचे कपडे नेसायचा त्रास. भोजन प्रिय, भोजन प्रिय, जेवण्याचा आनंद. भोजन प्रिय, जेवण्याचा आनंद. पाणी पियाचा त्रास, पाणी पियाचा त्रास. गर्मी बाई गर्मी, सहन नहीं होती है गर्मी. गर्मी बाई गर्मी, खूप गर्मी है गर्मी. उन्हाला पाहण्याचा कंटाळा. उन्हाला पाहण्याचा कंटाळा. रात्री उशीर झोपायचा त्रास. रात्री उशीर झोपायचा त्रास. सकाळी उठण्याचा त्रास. सकाळी उठण्याचा त्रास. लवकर काम करण्याचा त्रास. लवकर काम करण्याचा त्रास. गर्मी बाई गर्मी, सहन नहीं होती है गर्मी. गर्मी बाई गर्मी, मला सहन नहीं होते गर्मी. दुपारी झोपण्याचा त्रास. दुपारी झोपण्याचा त्रास. शरीर वजन वाढण्याचा त्रास. शरीर वजन वाढण्याचा त्रास. सूती कपडेचं परमानंद. सूती कपडेचं परमानंद. स्टार्च लावण्याचा त्रास. स्टार्च लावण्याचा त्रास. गर्मी बाई गर्मी, सहन नहीं होती है गर्मी. गर्मी बाई गर्मी, सहन नहीं होती है गर्मी. लास्ट वन. चटपटा खाण्याचा आनंद. चटपटा खाण्याचा आनंद. ऊन लागण्याचा त्रास. ऊन लागण्याचा त्रास. आंबे खाण्याचा आनंद. आताच आपण आंब्याचं नाव घेतलं होतं सगळ्या प्रकारचे. आंबे खाण्याचा आनंद, परमानंद. पोटात गरमी होण्याचा त्रास. आंबे खाण्याचा परमानंद. पोटात गरमी होण्याचा त्रास. गर्मी बाई गर्मी, सहन नहीं होती है गर्मी. लहानांना त्रास, वयोवृद्धांना त्रास. युवाला थंड ज्यूस पुन्हा पुन्हा पिण्याचा त्रास. युवाला थंड ज्यूस पिण्याचा त्रास. धन्यवाद. हे जे अवसर मला दिलेलं, खूप खूप धन्यवाद. अनु मॅडमला, तुम्हाला सर्वांनाच. छान. खूप छान. गरमीचा त्रास कसा असतो याचं संपूर्ण वर्णन तुम्ही केलं इन डिटेल्ड. खूप छान. ह्याची दुसरी बाजू पण अशी की त्या गरमीची पॉझिटिव्ह साईड काय ती आपण पुन्हा केव्हा तरी बघूयात. नक्कीच ते पण तुम्हाला आवडेल, तुम्हाला मी शेअर करू. तर छान. आता मी तो पण 3 मिनिटाचा टाइम आहे म्हणून 3 मिनिटच नाही. आता पुढे मी आता
शशीप्रिया गुंजन मॅडमना बोलवतो की त्यांनी आपली कविता सादर करावी. ओके. काळकरांनी मगाशी वयाचा आणि ह्याचा उल्लेख केला, त्याच्यावर आहे थोडीशी. कवितेचं नाव आहे बेट. अच्छा. तुझ्या स्पर्शाचे चांदणे देहावर कोरून घेतलेले, तुझ्या स्पर्शाचे चांदणे देहावर कोरून घेतलेले, नागमोडी आयुष्याचे जगणे श्वासास लाभलेले. विसरून बाग फुलांची काट्यांच्या वस्तीला आले, ओठावर गीत तरीही धुंदीत तुझ्याच वाजले. अखंड तुझ्यात बुडून गेला अस्तित्वाचा एक एक शिंपला, अखंड तुझ्यात बुडून गेला अस्तित्वाचा एक एक शिंपला. उमलत्या त्या मोत्यांनी स्वप्नांचा झुला सजविला. आजवर तुझ्या सावलीचे पडसाद हलके कधी गहिरे, ऊन सावली तू होता ऋतू तैसेच मग गहिवरले. पांघरुनी त्या स्पर्शाला देहाचे गीत रुणझुणते, पांघरुनी त्या स्पर्शाला देहाचे गीत रुणझुणते. स्वप्नांच्या गावामधले हे बेट अजूनही हिरवे हिरवे, स्वप्नांच्या गावामधले हे बेट अजूनही हिरवे हिरवे. धन्यवाद. छान. थँक्यू. वा, छान, खूपच सुंदर. एकदम सुंदर सुंदर सुंदर. थँक्यू. सुंदर सुंदर. आता सर कुठे गेले? श्रीकृष्ण काळकर सर. काळकर सर नाही सर, एक्झिट झाले की एक्झिट झाले का? नाही, एक्झिट हा, नाही exit होत आहे. नाहीये. कारण इथे कमेंट दिसते त्यांची. हा एक्झॅक्टली. आपण ती कमेंट थोडी लेट येते ना कमेंट, पण माहित नाही. आपण पुढे घेऊया, आले तर परत हे करू. मी शीतल देशपांडे यांना सांगतो की आपण आपली कविता सादर करावी. ठीक आहे. माझी दुसरी जी कविता आहे त्याचं शीर्षक आहे मोरपीस. त्या बाहूत विसावता थरारले अंग अंग, बट अल्लड नाचता खळी गालावर दंग. मन वेडे वाट पाही उगा घेतला हा ध्यास, मन वेडे वाट पाही उगा घेतला हा ध्यास. अलगद मोरपीस कधी फिरेल जरास. किती करू मी प्रयास आता सरला प्रहर. बघ मनाचा ओलावा आता चालला सुकून, बघ मनाचा ओलावा आता चालला सुकून. नवा येईल दिवस पुन्हा नवीन ती आस. मनी दाटतील मेघ मग मन मोगरा फुलेल. नवा येईल दिवस पुन्हा नवीच ती आस. मनी दाटतील मेघ मन मोगरा फुलेल. बरसतील जलधारा चिंब होईल ही धरा. दिमा खात मोरपीस मग विसावेल शांत, दिमा खात मोरपीस मग विसावेल शांत. धन्यवाद. मस्त, वा, सुंदर. अप्रतिम सुंदर. छान छान. म्हणजे खूपच छान. त्याचा मोरपिसाचं एवढा महत्व कसं आहे आणि प्रेमामध्ये खूप सुंदर सादर केली कविता. मला वाटते श्रीकृष्ण सर अजून आलेले नाही आहेत, कदाचित चुकून ते नाही झाले, मला वाटतं एक्झिट झाले. एक सेकंड मला दिसत आहेत ते. हा, बघ मग. हा, आले. इंटरनेटचा प्रॉब्लेम आला जरा. हा, बरं, आता आहेत ना व्यवस्थित? हा आहे, आता आवाज येतोय. हा, मग आता एक काम करा, आता तुम्ही कविता सादर करा. तुमच्या आधी शीतल मॅमनी सादर केली, तर आता तुमची पुढची कविता तुम्ही सादर करा. एक लहानशी कविता आहे. मुलाने घर घेतलं.
मुलाने घर घेतलं, सगळं सामान न्यायचा, सामानातली छानबीन सुरू झाली, काय नको काय न्यायचं. माझी सर्व जुनी कागदपत्र मी वेगळी करत होते. एक जुनं पुस्तक हाती लागलं, मन पुस्तकाची पानं चाळू लागलं. पुन्हा जगण्याचं बळ मिळालं. त्या पुस्तकात त्यांनी दिलेला सुकलेल्या गुलाबाचं फूल मिळालं. मन प्रसन्न झालं, प्रफुल्लित झालं. मन माझं प्रफुल्लित झालं. धन्यवाद. क्या बात आहे. म्हणजे छोटी कविता होती पण मोठा अर्थ होता त्याला. सुंदर सुंदर सुंदर. धन्यवाद. आता मी पुढची कविता सादर करायला सुरेंद्रजींना आमंत्रित करतो. आपण आपली कविता सादर करावी. हो, माझ्या पुढच्या कवितेचं नाव आहे संध्याकाळ होऊन ये. थोडासा वेळ थोडीशी संध्याकाळ होऊन ये, येणाऱ्या रात्रीची न होणारी सकाळ होऊन ये. थोडासा वेळ थोडीशी संध्याकाळ होऊन ये, येणाऱ्या रात्रीची न होणारी सकाळ होऊन ये. दोन शब्द तू घेऊन ये, दोन ओळी मी लिहितो. दोन शब्द तू घेऊन ये, दोन ओळी मी लिहितो. कवीच्या मनाला गुंफणारी शब्दमाळ होऊन ये. थोडासा वेळ थोडीशी संध्याकाळ होऊन ये. अट्टहासाचे वय नाही आणि तारुण्याची सय नाही. अट्टहासाचे वय नाही आणि तारुण्याची सय नाही. अर्थ उमगला तर आयुष्याचं आभाळ होऊन ये. थोडासा वेळ थोडीशी संध्याकाळ होऊन ये. एक रंग तुझा एक गंध माझा फुलात दरवळतो. एक रंग तुझा एक गंध माझा फुलात दरवळतो. फुलांच्या प्रवाहात तेच मन घायाळ होऊन ये. थोडासा वेळ थोडीशी संध्याकाळ होऊन ये. शेवटचं कडवं आहे. शब्दांनी हरवून जावे क्षितिजाची मिटता ओळ. शब्दांनी हरवून जावे क्षितिजाची मिटता ओळ. थोडे सूर थोडं प्रेमाचं गीत मधाळ होऊन ये. थोडासा वेळ थोडीशी संध्याकाळ होऊन ये, येणारा रात्रीची न होणारी सकाळ होऊन ये. धन्यवाद. वा, सुंदर सुंदर सुंदर. छान सर. सुंदरजी एकदम सुंदर कविता सादर केली. न सकाळ होणारी रात्र. वा, छान. पॉझिटिव्ह. न सकाळ होणारी रात्र. हा. सुंदर. आता मी माझी पुढची कविता सादर करतो. जी शेवटची आहे आजच्या कार्यक्रमाची. थोडीशी वेगळी आहे, म्हणजे विषय जरा गंभीर पण म्हणावा का कसा म्हणावा माहीत नाही. आपण म्हणतो ना कशाला घाबरायचं. माझ्या कवितेचं नाव आहे कशाच घाबरायचं. म्हणजे कशाच, कुठल्या गोष्टीच घाबरायचं. तर कवितेचं नाव आहे कशाच घाबरायचं. कोणीतरी मला सांगत होतं मरणाला आपण घाबरलं पाहिजे. कोणीतरी मला सांगत होतं मरणाला आपण घाबरलं पाहिजे. मी म्हटलं का बरे घाबरायचे. का बरे घाबरायचे. असं मी काहीच केलं नाही जेणेकरून ते माझ्या दाराशी आलंय. ते माझ्या दाराशी आलंय. ते यायचं तेव्हा येईल, पण मी हसत हसत त्याला सामोरं जाईल. त्याला सामोरं जाईल. अरे मी काही चोर दरोडेखोर नाही की राजकारणी नाही. म्हणजे मी राजकारण आणि चोर दरोडेखोर यांना एकाच ह्याच्यात ठेवलेलं आहे. अरे मी काही चोर दरोडेखोर नाही किंवा राजकारणी नाही. मी काही गुंड नाही की मी भ्रष्टाचारी नाही.
मी नियमित कर देणारा आणि सरकारची तिजोरी भरणारा. मी नियमित कर देणारा आणि सरकारची तिजोरी भरणारा. मी कधी कुणाला ना लुबाडले वा ना कुणा फसवले. व्यवहार मी चोख केला भले खिसा माझा नाही खुळखुळला. व्यवहार मी चोख केला भले खिसा माझा नाही खुळखुळला. माझ्या पापाचा घडा कधी मी बाळगलाच नाही, त्यामुळे तो कधी भरलाच नाही. माझ्या पापाचा घडा मी कधी बाळगलाच नाही, त्यामुळे तो कधी भरलाच नाही. मी आईबापाला कधी दूर केले नाही की दुसऱ्याचं वाईट मनाला शिवलंही नाही. मी आईबापाला कधी दूर केलं नाही की दुसऱ्याचं वाईट मनाला शिवलं नाही. माझ्या वागण्याने कोणी दुखावला असेल तर त्याची शिक्षा मी इथेच भोगली आहे. भूतकाळात झालं ते आठवत नाही. भूतकाळात झालं ते मी आठवत नाही. वर्तमानात जगत राहतो. पुढच्या श्वासाची चिंता कशाला. तो घ्यायला जमलं तर घ्यायचा आणि नाही तर श्वास नाहीच घेता आला तर शांत पडून राहायचं. कारण मला तो श्वास घ्यायचा अधिकार नाही. मी मुक्त झाल्याचे समाधान माझ्या त्या अचेतन चेहऱ्यावर दिसेल. मग मला काय दिसेल. स्वर्गाचे दार की नरकाचे द्वार. सगळं सगळं खोटं असेल ते मला पूर्ण जाणीव आहे. इतर प्राण्यांसारखं नष्ट होऊन या मातीत मिळून जायचे आहे. मातीतून आलोय पुन्हा मातीत जायचंय. मग मी कशाच घाबरावे आणि का घाबरावे. तेव्हा नाही चिंता मज या जगण्याची वा त्या मरणाची. नाही चिंता मज त्या जगण्याची वा त्या मरणाची. धन्यवाद. नाईस. सुंदर. मस्त मस्त. छान, छान. खूपच छान सर. आमची चिंता दूर तर केली. एकंदरीत आमची भय दूर झालं. एकंदरीत घाबरायचं आजचा नाही. हा निर्धास्त जगणं, निर्धास्त. कोणाला निर्धास्त जगायचं. हा निर्धास. आणि सर तुमच्याकडे बघतो मी काळकर सर. हो. तुमच्या कवितेतनं प्रेरणा मिळते अशा जगण्याला निश्चितच. धन्यवाद धन्यवाद. सगळ्यांनी आपापल्या कविता छान अशा सादर केल्या. आणि मुळात म्हणजे वेगवेगळ्या विषय असा कुठला एक विषय देऊन त्यावर कविता सादर करणं याच्यापेक्षा प्रत्येकाच्या मनातल्या आणि प्रत्येकाचा विषय एक गरमीची असेल किंवा गझल असेल किंवा काळकर सरांचं प्रेमावरची कविता असेल, शशीप्रिया मॅडमची वेगळी कविता असेल म्हणजे आई आणि मुलीच्या संबंधाची किंवा मोरपिसाची कविता असेल. या सुंदर अशा वेगळ्या अर्थांच्या आणि वेगवेगळ्या विषयांवरच्या कविता आपण सगळ्यांनी सादर केल्यात. खूप छान मजा आली या कार्यक्रमाची. आपल्यापैकी कोणाला थोडक्यात जर काही म्हणायचं असेल एक कन्क्लुजन म्हणून तर आपण ते सांगू शकता आणि नंतर आपण आपला कार्यक्रम संपल्याचं आपण जाहीर करू. अवश्य. बोलू का? काळकर सर बोला 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 बोला. जसा आपला एक कार्यक्रम आहे तसा युबीएचा एक कार्यक्रम चालतो. त्यांनी मराठी कार्यक्रमाचा उपक्रम चालू केला. त्याचं अँकरिंग आपल्या शीतलताई करत होत्या आणि त्यावेळी मला 4 ओळी सुचल्या होत्या. बोलतोयस तू इतुके गोड की वाटे साखर दाणा. बोलतेस तू इतके गोड की वाटे साखर दाणा. तू असाच जप गोरी तव बोलीचा ताणा बाणा. आणि ह्या कवितेच्या पुढे मला ती कविता पूर्ण होण्याच्या तयारीत आहे. ती झाली की मी पुढच्या वेळा सादर करीन. म्हणजे प्रेरणा यांच्याकडनं मिळाली मला शीतलकडनं की आपल्याला अशी कविता लिहायला पाहिजे. छान छान. सर तुमच्या कविता खूपच छान असतात. आम्हाला खूप प्रेरणा देतात आणि तुमच्याकडनं आणि शशिकला मॅडमकडनं आम्ही खूप काही शिकतोय की ह्या वयातही उत्साह कसा टिकवून राहणं. आणि इतके तुम्ही ऍक्टिव्ह आहात सगळ्या फोरम्सवर, सगळ्या ऑनलाईन ऑफलाईन इव्हेंट्स तुम्ही अटेंड करता. ऍक्च्युली हॅट्स ऑफ टू यू बोथ. त्यामुळे तुमच्याकडनं आम्ही बरंच काही शिकतोय. आम्हाला अजून खूप पुढे जायचंय. आम्ही आमची प्रेरणा वाढवणार तुम्हीच आहे. कारण आमच्या कविता म्हणजे ऐकून म्हणून आमची प्रेरणा पुढे चालते. हो नाही खरंच छान वाटतं तुम्ही दोघं असलात की. आणि सुरेंद्र सरांची तर प्रत्येक वेळेला कविता ऐकतो तेव्हा असं वाटतं की आपण तिथपर्यंत पोहोचू. म्हणजे दूर दूर तक आपण नाही होत कुठेही. त्यामुळे असं काय नाही हो. फार छान असतात. प्रत्येक कविता त्यांची आपल्या मनाला एकदम काय म्हणतो आपण दिल छू जाती है टाइप्स. स्पर्श करून जाते. सर
एक मिनिट मी सरांना संजय सर हा. हे झाले, डिस्कनेक्ट झाले. ऍड हा केलं. अरे हा थँक्यू. हा तर ते सर तर आम्ही आता आपण सांगत होतो की सुरेंद्र सरांची पण खूप छान कविता असतात. प्रत्येक वेळेला हो आपल्याला ते प्रश्नच नाही. अगदी नवीन मी तर कविता- फॅन आहे त्यांचा. हो. बापरे, तेच नाही मी हो. त्याला म्हणलं आम्ही अजून खूप दूर आहोत तुमच्या, तर त्यामुळे तिथपर्यंत पोहोचू शकू की नाही माहिती नाही. नाही, सुंदर मी प्रश्नच असं नाही. म्हणतो की मी खूप दूर आहे अजून. शिकतोय. काय आहे, असं नव्हे, प्रत्येक जण असं वाटत असतं आपल्यापेक्षा कोणतरी छान आहे, वेगळं आहे, हेच वाटणं चांगलं आहे की जेणेकरून आपण देखील तो प्रयत्न करतो. पण काही वेळेला काही गोष्टी ह्या ज्या पद्धतीने लिहिल्या जातात की जे प्रेझेंटेशन असतं, ते सादरीकरण असतं, हे खूप म्हणजे महत्व ठेवतं कुठल्याही कलाकृतीमध्ये. आणि त्यामुळे सुरेंद्र सरांचं जे सादरीकरण आहे किंवा जे प्रेझेंटेशन आहे ते अत्यंत सुंदर आहे. फेसबुकवर गेल्यानंतर त्यांच्या कविता तुम्ही वाचाल तर ज्या पद्धतीने ते सादर केलेले असतात ते खरोखरच कौतुकास्पद आहे. म्हणून मी म्हणतोय की निश्चितच त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. शेवटी जो तो आपापल्या परीने आपापल्या प्रतिभेने ते लिहित असतो. सगळ्यांच्या प्रतिभा त्यांच्या ठिकाणी योग्यच असतात. आज शोभा मॅडमनी पण ज्या कविता म्हणजे सादर केल्या मराठीमध्ये सुद्धा, त्याला म्हणजे त्या हैदराबादमध्ये राहून तिकडची भाषा तेलुगू वगैरे सांभाळून मराठीमध्ये पण ज्यांचा जो प्रयत्न एवढा स्तुत्य होता की खूप छान होता. त्यामुळे असं काही इथे आपल्याकडे असं नाहीये की कोण मोठा लहान, पण शिकणं हे आमची मराठी थोडी शुद्ध नसती, तेलुगू प्रभाव असतं. त्याचा काही प्रश्न नाहीये, तो प्रश्नच येत नाही. तेलुगूचा ऐकायला खूप गोड वाटतं माहितीये का, शुद्ध वेगळा नाही. टोन जो आहे ना तो ऐकायला गोड एक वाटतो. वेगळा मी म्हटलं ना नाही, कवितेचा तो लहेजा तेलुगू वगैरे लिहितो ना, तेलुगू मध्ये त्याच्यामध्ये जातो ना, तो प्रोनाऊन्सिएशन थोडं असं तिकडे येतं, पण थोडंसं लक्षात नाही, येतो. म्हणून म्हटलं, आनंद वाटतो बस. म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की तो लहेजा आहे ना, हैदराबादी लहेजा, तेलुगू लहेजा, तो मराठीतनं डोकावतो. तो अत्यंत सुंदर तो झाला भाषेचाही सगळ्यांचा. प्रभाव त्याच्यात असतो. एक गोडवा येतो हा भाषेचा. करेक्ट. भाषेचाही प्रभाव असतो. मला अजून एक सांगते की शोभा मॅडम म्हणजे एक अष्टपैलू पर्सनॅलिटी म्हणू आपण का कलाकार, काय मला माहिती नाही शब्दात कसं मांडू, पण अतिशय त्या सगळ्याच कवितांमध्ये त्या निपुण आहेत. त्या ट्रॅव्हलिंग करतात, त्या स्वतः प्रोफेसर आहेत. तेलुगूमध्येही त्या खूप उत्कृष्ट लिहितात. आता त्या बँगलोरलाही जाऊन आल्या कवी संमेलनासाठी. त्यामुळे शी हॅज अ लॉट ऑफ एनर्जी. भयंकर ऍक्टिव्ह पर्सनॅलिटी आहे. आणि मॅडम आम्ही खरंच खूपच म्हणजे आम्हाला खूप बरं वाटलं की तुम्ही या मंचावर आमच्या बरोबर आहात उपस्थित. तुमच्यासारखे प्रतिभावंत कलाकार आमच्या बरोबर आहेत, हे आमच्यासाठी खूप मोठं भाग्य आहे. थँक्यू सो अनु मच. मॅडमचा कृपा आहे. अनु मॅडम आपल्या सर्वांना जोडले ना, की अनु मॅडमला खूप धन्यवाद सांगायचं. प्रश्नच नाही, त्यांचं मेहनत आहे ही सगळी. वसुदैव कुटुंबकम केले बॅकस्टेजला त्यांनी आहे. सगळ्यांना. येस, आज अनु बॅकस्टेजला आहे, पण तो असा अच्छा. सपोर्ट आहे तो या ग्रुपचा. ऐकताय त्यामुळे त्या सगळं. शी इज देअर. हो ऐकतं. त्यामुळे तो एक आधार आहे आम्हाला स्ट्रॉंग. त्यामुळे खूप छान झाला कार्यक्रम. आता मी थोडं कन्क्लूड करून टाकतो कार्यक्रम की खूप छान झाला. सगळ्यांनी छान छान कविता आपल्या सादर केल्या आणि संपूर्ण पोएजी टेल्स तर्फे तुमचे आभार नाही मानणार मी, पण आपण यात येऊन आज कनेक्ट झालात आणि असेच आपण एकत्र येत राहू आणि असेच कार्यक्रम सादर करत राहू. सगळ्यांना खूप खूप शुभरात्री आणि सगळ्यांना धन्यवाद. शुभरात्री सगळ्यांना. शुभरात्री. धन्यवाद. धन्यवाद. सर्वांना भेटलो, खूप तर आनंद तुम्ही वाटला. छान वेदांत, तुम्ही खूप छान तुमचं हे केलं. तुमचं कार्यक्रम, नाही, तुमचं सर्वांचं बोलणं. छान आणि होतंय. नाही, दुसरी गोष्ट एक की आपण रोजच्या त्या कविता वाचतो वगैरे, पण एवढं लक्षात ठेवून एखाद्याची कविता किंवा एखाद्याच्या चारोळ्या तिथे त्यावेळेस प्रस्तुत करणं ही पण मोठी कलाच आहे. तुमचे एक छान आहे. मी त्याचं वेगळं हे आम्हाला प्रोत्साहन मिळतं, बोलणाऱ्याला प्रोत्साहन मिळतं त्याच्यासाठी. नक्कीच. सो थँक्यू. बरोबर, सरांचं सूत्रसंचालन हो, खूप सहजतेने करतात. थँक्यू. शुभरात्री. नमस्कार. भेटूया पुन्हा.